तर विविध मागण्यांसाठी एकीकडे शिक्षक आक्रमक झाले तर दुसरीकडे शेतकरी ही कर्जमाफीसाठी आक्रमक झाले। रविकांत तुपकरांचे कार्यकर्ते हे मुंबईमध्ये झाडावर चढले। तुपकरांचे विधान भवनाबाहेर आंदोलन सुरू होते। यावेळी सरसकट कर्जमाफीची मागणी केली आहे। कर्जमाफी ही अत्यंत त्रोटक आहे, अपुरी आहे आणि फसवी आहे। जे आकडे सरकार सांगत आहे ते आकडे चुकीचे आहे। प्रातिनिधिक स्वरूपात मी बुलढाणा जिल्ह्याचं सांगते की बुलढाणा जिल्ह्यामध्ये जवळपास 4.5 लाख शेतकरी आहे आणि त्यामध्ये या कर्जमाफीचा लाभ केवळ 12,000 शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे आणि त्या 12,000 शेतकऱ्यांमध्ये केवळ 2 ते 3,000 शेतकरी असे आहेत की ज्यांना थेट लाभ मिळेल। बाकीचे शेतकऱ्यांना वरची रक्कम भरल्यानंतर लाभ मिळणार आहे। त्याच्यामुळे बुलढाणा जिल्ह्यामध्ये जर खरोखर पात्र शेतकऱ्यांची संख्या काढायची झाली तर 4.5 लाखापैकी केवळ 3 ते 4 हजार शेतकऱ्यांना लाभ मिळेल। मग ही कोणती कर्जमाफी झाली?